नमस्कार, मी अमिता वन टीव्ही न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचा स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 24 बातम्या। चला तर सुरू करूया। एअर इंडियाच्या बोईंग 787 विमानात कोणतेही तांत्रिक बिघाड नाही। नागरी विमान नियामक संघटना म्हणजेच DGCAच्या चौकशीत विमान कंपनी एअर इंडियाकडून ही माहिती देण्यात आलेली आहे। एअर इंडियाच्या बोईंग 787 विमानाच्या मेंटेनन्स मध्ये कोणतीही त्रुटी आढळली नाही अशी माहिती देण्यात आली आहे। एक मोठी बातमी समोर येत आहे। इयत्ता पहिली ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी हिंदी ही सर्वसाधारण तृतीय भाषा असणार आहे, तर हिंदीऐवजी इतर भाषा शिकण्यासाठी किमान 20 विद्यार्थी असणं अनिवार्य असणार आहे। राज्याच्या शिक्षण विभागाकडून हा नवा GR काढण्यात आला आहे। नवी मुंबईमधून मृतदेह चांगल्या कपड्यात गुंडाळण्यासाठी चक्क लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे। नवी मुंबईतील महानगरपालिकेच्या वाशी रुग्णालयातील ही संतापजनक प्रकार आहे। 2000 रुपये लाच घेतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होतोय। हिंदी भाषा सक्तीवरून संजय राऊतांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे। हे राष्ट्रीय धोरण आहे। आम्ही संसदेत जाऊन त्या संदर्भात मोदींनी प्रश्न विचारू। आमच्यासह इतर अनेक खासदार असतील, आम्ही त्यांच्या सोबतच चर्चा करू। राष्ट्रीय शैक्षणिक जे धोरण ठरवलं जातंय ते भाजपचे राजकीय सोसायटी ठरवते, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केलाय। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाकरता भारतीय जनता पक्षाकडून एक मेगा प्लॅन आखण्यात आला आहे। पुढील काही महिन्यांमध्ये भाजपेत पक्षप्रवेशाचा धडाका सुरू राहणार असल्याचे सांगितले जात आहे, तर महाविकास आघाडीत नाराज असलेल्यांना भारतीय जनता पक्ष गळाला लावणार असल्याची माहिती आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का अशी चर्चा सुरू असतानाच शरद पवारांनीच आता अंतिम शिक्कामोर्तब केलाय आहे। भाजपसोबत गेलेल्यांना सोबत घेणार नाही। भाजपसोबत जाणे हा काँग्रेसचा विचार नाही, त्यामुळे सत्तेधारी भाजपसोबत जाणे म्हणजे संधी साधूपणा असे आहे, रोकटोक वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कुंडमळा पूल दुर्घटनेतील जखमींची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे। जखमींची प्रकृतीची चौकशी करत रुग्णालयातील डॉक्टरांशी संवाद साधला। यावेळी स्थानिक आमदार सुनील शेळके व अधिकारी उपस्थित होते। आता बातमी सांगलीमधून आहे। विधानसभा निवडणुकीला बंडखोरी केलेल्या आणि सांगली जिल्ह्याला मध्यवर्ती सहकारी बँकचे उपाध्यक्षा जयश्री पाटील भाजपेमध्ये प्रवेश करणार आहेत, त्यामुळे काँग्रेसला भाजपे हा मोठा धक्का म्हणावा लागणार आहे। वसंतदादा पाटील यांच्या त्या नाचून आहेत। हिंदी सक्ती कराल तर महाराष्ट्रात संघर्ष अटळ असल्याचा थेट इशाराच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला दिला आहे। राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्राच्या शैक्षणिक धोरणाबाबत सरकारला टीका केली आहे। त्यामुळे मराठी भाषेचा मुद्दा पुन्हा तापला आहे। हिंदी भाषेला मनसेचा विरोध असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा बंधनकारक असेल असं राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी म्हटलं आहे। यासह इतर भाषेचे शिक्षण मंडळही मराठी भाषा अनिवार्य असेल असेही त्यांनी यावेळी सांगितलं आहे। तर राज्याचे शालेय शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या नव्या आदेशात हिंदी अनिवार्य हा शब्द कुठे आहे का असा सवालही दादा भुसे यांनी केला आहे। अहमदाबाद विमान अपघाताचा आणखी एक थरारक व्हिडिओ आता समोर आला आहे। विमान कोसळल्यानंतर BJ मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलच्या नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी इमारतीवरून थेट उडी मारल्याचं या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे। या व्हिडिओमध्ये विद्यार्थी हॉस्टेलच्या बाल्कनीतून उड्या मारताना दिसत आहेत। बीडमध्ये लावण्यात आलेले वाल्मिक कराडचे फोटो असलेले बॅनर आता हटवण्यात आलेले आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे बाप्पासाहेब घुगे यांच्या वाढदिवसाच्या बॅनरवर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचे फोटो काल झळकले होते। अहमदाबाद येथून लंडनला जाणारी एअर इंडियाची फ्लाइट आता रद्द करण्यात आलेली आहे। एअर इंडियाची फ्लाइट AI 159 आज तांत्रिक बिघाडामुळे रद्द करण्यात आलेली आहे। अचानक हे विमान रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे हाल झाले आहेत। त्यामुळे या अचानक करण्यात आलेल्या बदलावर प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे। छत्रपती संभाजीनगरमधील एका वृद्ध दाम्पत्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे। मण्याची पोत आणि डोरल खरेदीसाठी गेलेल्या या वृद्ध दाम्पत्याची परिस्थिती बघून दुकानदाराने त्यांना डोरल आणि एक मण्याचा पोत भेट देऊन दिल्याची या व्हिडिओमध्ये दिसत आहे। पाकिस्तानमध्ये आज एक मोठा रेल्वे अपघात झाला आहे। पाकिस्तानच्या जकोदाबाद जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट झाल्याची मोठी माहिती समोर येत आहे। या भीषण स्फोटाच्या घटनेनंतर जाफर एक्सप्रेसचे 4 डिब्बे थेट रुळावरून खाली घसरल्याची माहिती मिळते। पेशावरवरून क्वेटला जाणाऱ्या जाफर एक्सप्रेसची ही घटना घडली आहे।
जर गुजरातमध्ये हिंदी सक्ती नाही तर मग महाराष्ट्रावर हिंदी भाषेची सक्ती का? 6वी पासून हिंदीची पर्याय आहे, मग तो पहिलीपासूनच का आणला जातो? IAS अधिकाऱ्यांना हिंदी बोलणं सोपं जावं यासाठी धोरण आहेत का? असं घाणाडी प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सरकारला केले आहे. नाशिकमध्ये ठाकरेंचा शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. सुधाकर बडगुजर आणि घोलप यांनी आज भाजपेचा झेंडा हातात घेतला आहे. मोठा शक्ती प्रदर्शन करत बडगुजर यांनी मुंबईत भाजपेत प्रवेश केला आहे. त्यांच्या सोबतच बबन घोलप आणि काँग्रेस तसेच इतर पक्षांमधील अनेक माजी पदाधिकारी आणि नगरसेवकही भाजपेमध्ये दाखल झाले आहेत. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची अत्यंत तातडीची भेट घेतली आहे. जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथील निवासस्थानी ही भेट झाली आहे. या भेटीत दोघांमध्ये महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली आहे. पुण्यातील देहूमध्ये आज संत तुकाराम महाराजांचा 340वा पालखी प्रस्थान सोहळा पार पडत आहे. या निमित्ताने जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे मुख्य मंदिर आकर्षक विविध रंगबिरंगी फुलांनी सजवण्यात आलेले आहे. तसेच या पालखीमध्ये संत तुकाराम महाराज यांच्या पादुका पंढरपूरच्या दिशेने रवाना होणार आहेत. त्या पालखीला देखील सजवण्यात आलं आहे. नागपूर विमानतळावर दिल्लीला जाणाऱ्या विमानाचा इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेला आहे. दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेलं आहे. विमानात बॉम्ब असल्याचा संशय असल्याने इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेलं आहे. सध्या बॉम्ब शोधक पथक नागपूर विमानतळावर दाखल झाले आहेत. गेल्या 6 महिन्यात डोंबिवली वाहतूक पोलिसांनी नियम मोडणाऱ्या तब्बल 5000 रिक्षाकावर धडक कारवाई केली आहे. वाहतुकीचे नियम मोडल्यास परवाना आणि रिक्षा परवाना रद्द करण्यासारखी कठोर कारवाई केली जाईल असा इशारा वाहतूक पोलिसांनी रिक्षा चालकांना दिला आहे. प्रवाशांनीही अशा जीवघेणा आणि धोकादायक प्रवासापासून दूर राहावे असं आवाहन करण्यात आलं आहे. सोलापूर ते हैदराबाद महामार्गावर अंबिका हॉटेल जवळ कंटेनर आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. रोडवरून दुभाजक ओलांडताना कंटेनरने ऍसिडने भरलेल्या ट्रकला धडक दिली आहे. अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद झाला आहे. या कंटेनर आणि ट्रकचा भीषण अपघातात एक ठार झाला आहे तर एक जण जखमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना भारत भेटीचं निमंत्रण दिलं आहे. ट्रम्प यांच्याकडून निमंत्रणाचा स्वीकार केला असून लवकरच भारतात येऊ असं आश्वासन त्यांनी पंतप्रधान मोदींनी दिले आहे. तसेच ट्रम्प यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिका भेटीचं निमंत्रण दिलं आहे. मुख्यमंत्र्याची चाल तिरकी असते, त्यांना सलीम कुत्ता चालतो, उद्या दाऊद चालेल. मी वारंवार तसेच सांगत होतो, शरद पवार अशा लोकांना सोबत घेणार नाही. जे संधी साधू तिकडे गेलेत, आम्ही त्यांचा विचार देखील करत नाही. भारतीय जनता पक्षाने सलीम कुत्ता याला संत म्हणून पदवी दिली अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. तर या होत्या आजच्या सुपरफास्ट 24 बातम्या. परत उद्या भेटू. तोपर्यंत पाहत रहा 1 TV न्यूज मराठी.